च्या नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची 2026 ची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम येणार असल्याची माहिती आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। पात्र शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सभागृहात ही माहिती दिली आहे। माहिती की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे, आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। ही बातमी कर्जमाफी संदर्भातील असून कर्जमाफीबाबत मोठा निर्णय अखेर झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचे पैसे नेमके कधी येणार, आज जमा होणार की उद्या जमा होणार, असाच एक प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये होता। पण बघा अखेर कर्जमाफीला मंजुरी मिळालेली असून पैसे वाटपाची पूर्णपणे यादी आता तयार झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पूर्णपणे पैसे मिळणारच आहेत। बघा आता काही शेतकऱ्यांना अनुदानाचे हे पैसे म्हणजेच की प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे त्यांच्या खात्यावरती दिले जाणार आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। बघा आकडा खूप मोठा आहे आणि कोणत्याही क्षणी कर्जमाफीचे पैसे हे आता तुम्हाला मिळू शकतात। मग चला या ठिकाणी आता पैसे वाटप कसं सुरू होणार आहे, सर्वात आधी नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत की पैसे हे सर्व जिल्ह्यात एकदाच येणार आहेत, याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या AR1 मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। बघा आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, आता कर्जमाफीचा लाभ तुम्हाला थेट मिळणार आहे। बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम पण वर्ग केली जाणार आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आता खुश होणार आहे। बघा बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असेल, काही शेतकऱ्यांची पेरणी अद्याप राहिलेली असेल, या शेतकऱ्यांना तर प्रोत्साहनपर अनुदानाचा मोठा फायदा होईल, कारण की 50,000 रुपयांची ही मोठी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याची घोषणा सरकारने केली आहे। बघा आता पैसे वाटपाचा मार्ग मोकळा झालेला असून जेवढी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता थेट कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना भेटणार असून शेतकऱ्यांचे आता कर्जमाफ होणार आहे। बघा मग हे पैसे आज भेटणार की उद्या सकाळपासून भेटायला सुरुवात होणार की दुसरी कोणती तारीख आहे ते पण सांगतो। आणि 50,000 रुपयांचं अनुदान जे प्रोत्साहनपर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिलं जाणार आहे, ते अनुदान कधी जमा होणार आहे ती पण लगेच माहिती सांगतो। बघा जर आता जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी कर्जमाफीचे पैसे मिळतील। 50,000 रुपयांचं अनुदान पण सर्वात आधी तुमच्या खात्यावरती मिळेल। मग चला कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी फायदा भेटायला सुरुवात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे येणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी जे आहे ते अनुदानाच्या 50,000 रुपयांचं वितरण सरकार करणार आहे। आता त्या जिल्ह्यांची पण मी नावं सांगतो आणि कर्जमाफीचा फायदा सर्वात आधी 12 जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यात होणार आहे त्या जिल्ह्यांची पण मी यादी तुम्हाला देणार असून ती माहिती पाहण्यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। बघा अखेर निर्णय झालेला आहे, कोणत्याही क्षणी आता पूर्णपणे कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना भेटणार आहेत। कर्जमाफीचे पैसे येताच तुम्हाला लगेच मेसेज येणार आहे, लगेच तुम्हाला कळणार आहे की आपली कर्जमाफी झालेली आहे, आपल्याला 2 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून मिळाले आहेत, हे देखील तुम्ही लगेच समजू शकता। तर चला या ठिकाणी आता कधीपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे ती माहिती तुम्हाला मी देण्याचं काम करतो। बघा शेतकरी बांधवांनो, आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। बघा आता आलेल्या माहितीनुसार आता सर्वात मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे, कारण की आता कर्जमाफी काही 10 लाख 20 लाख 30 लाख शेतकऱ्यांना नाही तर 50 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना भेटणार आहे। 50 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आता जे आहे ते पूर्णपणे पैसे भेटणार आहेत। कोणाला 2 लाख भेटणार तर कोणाला अनुदानाचे 50,000 रुपये भेटणार, पण ही रक्कम 50 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। बघा आता कोणत्याही क्षणी कर्जमाफीचे मेसेज तुमच्या मोबाईलवरती धडकू शकतात। होय बघा कोणत्याही क्षणी मेसेज धडकू शकतात आणि तुम्हाला कळेल की होय आपल्याला कर्जमाफीचा मेसेज आलेला आहे, आपलं कर्ज माफ झालेलं आहे, सरकारने कर्जमाफीचे पैसे टाकले आहेत, हे तुम्हाला लगेच त्या मेसेजवरून समजणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या मोबाईलवरती पण मेसेज येऊ शकतो आणि तुम्हाला मोठा आता फायदा होऊ शकतो। बघा आता आलेल्या माहितीनुसार ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी खूपच दिलासा देणारी आहे। राज्य सरकारने
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि आता पूर्ण प्रक्रियाचं जे काम होतं ते काम झालं असल्यामुळे पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांना भेटायला सुरुवात होणार आहे. 2 लाख रुपये शेतकऱ्यांना आता भेटणार आहेत आणि प्रोत्साहनपर अनुदानाचे पण 50,000 रुपये बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात DBTच्या माध्यमातून इकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत. म्हणजे बघा, डायरेक्ट DBTच्या अंतर्गत येणारी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. तिकडून पैसे वाटपाचं बटन दाबताच प्रोत्साहनपर अनुदान जे आहे ती 50,000 रुपये पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट दिलं जाणार आहे आणि पेरणीसाठी शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. जरी पेरणी केली असेल, तुमची दुकानांची उधारी असेल, तरी तुम्हाला आता चांगला मोठा दिलासा या 50,000 रुपयामुळे मिळणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपये आल्याचा मेसेज पण येणार आहे. 2 लाख रुपये थेट शेतकऱ्यांना आता मिळणार असून शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आता घेतल्याने शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत आणि आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आता समोर आलेली आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार पण थांबा, आनंद साजरा करण्यापूर्वी ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जाणून घेणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. अनेकांना असं वाटतं की कर्जमाफी आता आपल्याला पण लगेच मिळेल, सर्वांनाच मिळेल, पण तसं नाही आहे. सरकारने काही अत्यंत कडक अटी लागू केलेल्या आहेत आणि या अटींच्या कचाट्यात जर तुम्ही अडकलात तर तुम्हाला कर्जमाफी तर मिळणारच नाही, पण जे प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये मिळायला हवं होतं त्यापासूनही तुम्हाला वंचित राहावे लागेल. ते पण अनुदान तुम्हाला मिळायचे नाही. त्यापूर्वी तुम्हाला काही कामे सरकारने सांगितलेली करून घ्यावी लागतील. जर तुम्ही ती कामे केली नाहीत तर तुम्हाला पैशांचा कोणताही लाभ भेटणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मग आता तुम्हाला संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे कळेल की नेमकं कर्जमाफीचा फायदा घेण्यासाठी काय करावं लागेल, सरकारने नेमकं काय करायला सांगितलं आहे. कारण नवीन नियम आलेला आहे आणि जर सरकारने सांगितलेली काही कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला कर्जमाफीचे 2 लाख रुपये भेटणार नाहीत आणि अनुदानाचे तर 50,000 रुपये ते पण भेटणार नाहीत. मग बघा, आता तुम्हाला कर्जमाफीचे 2 लाख रुपये पाहिजे असतील, अनुदानाचे पण 50,000 रुपये पाहिजे असतील, तर मग त्यासाठी आता सरकारने सांगितलेली काही कामे करावी लागतील. मग आता कोणती कामे करायची आहेत ती पण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे, माहिती दाखवणार आहे. ती माहिती तुम्हाला बघायची असेल तर आता फक्त राहिलेला थोडासा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्ही बघत चला. तर चला, ती पण माहिती या ठिकाणी सांगतो. आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये खरंच आत्ताच यायला सुरुवात झाली का, की पुढच्या काही तासानंतर ते पैसे वाटप केले जाणार आहेत, ती पण माहिती आता डिटेलमध्ये या ठिकाणी आपण जाणून घेण्याचं काम करणार आहोत. तुम्हाला फक्त राहिलेला काही मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की काही अटी लावलेल्या आहेत आणि त्या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर कर्जमाफीचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत. आणि जर तुम्ही सरकारने सांगितलेली ती कामे केली तर डायरेक्ट सर्वात आधी 2 लाख रुपये कर्जमाफीचे तुम्हाला भेटतील. आणि जर तुम्ही अनुदानासाठी पात्र असाल तर अनुदानाचे पण 50,000 रुपये तुमच्या खात्यावरती डायरेक्ट जमा झाल्याचा मेसेज पण तुम्हाला येईल. मग चला, आता इथून पुढे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. कोणती कामे करावी लागतील, कर्जमाफी मिळवण्यासाठी काय काय करायचं आहे आणि पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार आहेत, ही सर्व माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. मुख्यमंत्री काय म्हटले आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी आता तुम्ही राहिलेला थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की काही ठराविक शेतकऱ्यांची नावे या कर्जमाफीच्या यादीतून वगळली जाणार आहेत. जर तुम्ही आता सांगितलेल्या या चुका केल्या असतील तर तुम्ही या कर्जमाफीच्या लाभार्थींच्या यादीत नक्कीच असाल तर नसाल तर बघा या ठिकाणी आता तुम्हाला कर्जमाफीचा 1 रुपयाही मिळणार नाही. आता प्रश्न असा पडला असेल की त्या अटी नेमक्या कोणत्या आहेत, त्या चुका कोणत्या आहेत ज्या टाळणे आता खूप गरजेचे आहे, ते पण मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो. कारण की जर तुम्ही त्या चुका टाळल्या नाहीत आणि जर तुमच्याकडून त्या चुका झाल्या तर मग तुम्हाला कर्जमाफीचे 2 लाख रुपये भेटणार नाहीत. जर तुम्ही अनुदानासाठी पात्र असाल तर मग तुम्हाला अनुदानाचे पण ते 50,000 रुपये सरकारच्या माध्यमातून भेटणार नाहीत. ही गोष्ट आता सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे, कारण की तसा निर्णयच आता सरकारने घेतलेला आहे. तर चला या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार आता अंतिम टप्प्यामध्ये कागदपत्रांची पडताळणी आता सुरू झालेली आहे, अंतिम टप्प्यात आलेली आहे. जर तुमच्या अर्जामध्ये त्रुटी असेल, बँक खाते
खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल किंवा माहिती भरताना काही तांत्रिक चुका झाल्या असतील तर सरकारचे सॉफ्टवेअर तुमचे नाव यादीतून आपोआप काढून टाकेल. एकदा का तुमचं नाव यादीतून गेलं तर नंतर तुम्ही कितीही हेलपाटे मारले तरी काही उपयोग होणार नाही. तुम्हाला कर्जमाफीचा पुन्हा काहीच फायदा होणार नाही. मग बघा नेमकं आता तुम्हाला काय काय करायचंय ते मी सांगतो, कारण की आता लगेच तुम्हाला ती कामे करून घ्यावी लागतील. कारण कर्जमाफीचे पैसे लगेच सरकार आता टाकणार आहे. 2 लाख रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि इकडे 50,000 रुपये अनुदानासाठी जे पात्र आहेत त्यांना 50,000 रुपये अनुदानाचे पण पैसे भेटणार आहेत. तर बघा आलेल्या माहितीनुसार आता तुम्हाला कोणती कामे लवकर करून घ्यावी लागतील ही माहिती सर्वात आधी आपण बघूयात. यानंतर नेमकं कर्जमाफीचं वितरण हे आजपासूनच होणार आहे का की पुढच्या काही तासानंतर होणार आहे ते पण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. बघा या ठिकाणी स्पष्ट माहिती आता समोर आलेली आहे. आता ही माहिती तुम्हाला मी सांगण्याचं काम करत आहे. बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी आणि जास्त फायदा होऊ शकतो याबद्दलची पण माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत. संपूर्ण कर्जमाफीची आता यादीच आलेली आहे. बघा राज्य सरकारने शेतकऱ्यांची आता 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती, हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण बघा या योजनेचा लाभ आता 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून सरकार 36,500 कोटी रुपयांची कर्जमुक्ती करणार आहे. बघा आलेल्या माहितीनुसार 36,500 कोटी रुपयांची कर्जमुक्ती ही सरकार करणार असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यानंतर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांच्या वर आहे अशा शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. यामुळे शेतकरी खुश झालेले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक असेल. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण देखील आवश्यक आहे. स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर उर्वरित 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासन भरणार आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचं बघायला मिळत आहे. या योजनेच्या प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने सर्व व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सविस्तर मार्गदर्शन सूचना देखील जारी केलेल्या आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार रक्कम मिळण्याची तारीख पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे. बघा मग 2 लाख रुपये आजच मिळणार आहेत का की उद्या सकाळपासून मिळायला सुरुवात होणार आहे की दुसरी कोणती तारीख आहे ती पण माहिती आलेली आहे, ती पण सांगतो. आणि सरकारने बघा शेतकऱ्यांना काही कामे करायला सांगितली आहेत, ती कामे आता लवकर करून घ्या. जर ती कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार नाहीत आणि 50,000 रुपये अनुदान पण तुम्हाला मिळणार नाही. ही गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे. मग चला आता ती पण माहिती मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार योजनेची प्रशासकीय तयारी सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे. कोणत्याही क्षणी ही तयारी पूर्ण होणार आहे आणि 2 लाख रुपये येणार आहेत. बघा विलंब का झाला याचं कारण सांगितलं आहे. कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले की 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असल्याने आणि पुरवणी मागण्यांवर चर्चा व त्यांना मंजुरी मिळणे आवश्यक असल्याने थोडा वेळ लागत आहे. पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर ही कर्जमाफी योजना राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल. त्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही क्षणी आता जमा व्हायला सुरुवात होईल असं देखील स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो ही 3 कामे तुम्ही लवकर करून घ्या. लगेच तिकडून पैसे सुरू झाल्यानंतर तुम्हाला पण 2 लाख रुपये कर्जमाफी मिळतील आणि 50,000 रुपये अनुदानासाठी जे पात्र शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपयांचे पण अनुदान मिळून जाईल. तर चला कोणती कामे करायची आणि पैसे कधीपासून येणार आहेत लगेच तुम्हाला मी सांगून टाकतो. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर आता ही योजना राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी आता जाण्यासाठी तयार झालेली आहे. बघा कोणत्या क्षणी कर्जमाफीचे पैसे आता जमा होणार आहेत आणि शेतकरी खुश होणार आहेत. पण त्यापूर्वी काही कामे शेतकऱ्यांना करण्याचं देखील सांगण्यात आल्याचं देखील बघायला मिळत आहे. मग नेमकं काय काय करायचं आहे तर चला ते पण मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो. महत्त्वाचं म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पारदर्शक असेल. शेतकऱ्यांनी आता पहिलं काम करायचं आहे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न आहे का हे तपासा, नसेल तर करून घ्या. बघा आता तुम्हाला स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर उर्वरित 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासन भरणार आहे. उर्वरित हिस्सा तुम्ही भरणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर कर्जमाफीचा लाभ होणार आहे. हे KYC वगैरे सर्व काही करून ठेवा. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का हे पण तपासा.
तपासा, नसेल तर करून घ्या. ही कामे जर तुम्ही केली तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ सर्वात आधी मिळेल. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे आता हे पैसे रायगड, रत्नागिरी या ठिकाणी तर अनुदानाचे पैसे जास्त मिळणारच आहेत. कर्जमाफीचा लाभ हा काही 12 जिल्ह्यातून 14 जिल्ह्यात मिळणार नाही, तर हा पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिला जाणार आहे. आणि ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याची पण माहिती समोर आलेली आहे. आणि यामुळे सर्वात मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे. बघा यापूर्वी सांगितलं जात होतं की ही खूप छोटी कर्जमाफी आहे, पण आता या कर्जमाफीचे आकडे पाहून जी रक्कम आहे ही पाहून तरी वाटत नाही की ही कर्जमाफी छोटी आहे. ही कर्जमाफी पुन्हा एकदा सर्वात मोठी कर्जमाफी ठरू शकते असं देखील म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा आता ही कर्जमाफीचे पैसे कधीपर्यंत जमा होणार, तर 5 जुलै नंतर पूर्ण प्रक्रिया होऊन पूर्ण पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळणार आहेत. जे अनुदानासाठी पात्र आहेत त्यांना अनुदानाचे पण पैसे मिळून जातील, काळजी करण्याचं कारण नाहीये असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट AR1 मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण बघितले आहे. अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.